प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ख्रिस्तामध्ये स्वागत करतो. मी पास्टर प्रीतिराज बनकर आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर आणि ख्रिस्ताचं वचन घेऊन येत असताना आपण सर्वजण दिलेल्या या प्रेमाबद्दल आणि आपल्या या सहाय्याबद्दल मी तुमचा धन्यवाद करतो. मनापासून तुमचे आभार मानतो की तुम्ही व्हिडिओ पाहत आहात आणि चांगले कमेंटसुद्धा करत आहात आणि त्याचबरोबर लोकांना, आपल्या मित्रपरिवारांना वचन शेअरसुद्धा करत आहे. त्याबद्दल मी तुमचे खूप आणि खूप आभारी आहे. मनापासून तुमचा धन्यवाद. आणि ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे की येशू प्रार्थना भवन या चॅनलला तुम्ही सहकार्य करत आहात आणि लाईक करत आहात, कमेंट करत आहात आणि तुम्ही सबस्क्राईबिंग करत आहात. त्याबद्दलही मी परमेश्वराचा धन्यवाद. अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती करतो की आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि देवाचं वचन अनेक लोकांपर्यंत जाण्यासाठी सहकार्य करा. कारण हे वचन देवाचं आहे आणि देव आपल्याबरोबर वचनाच्याचद्वारे बोलतो. म्हणून प्रियांनो, हे जे वचन, प्रार्थना, संदेश हा एक आपल्या स्वतःच्या काही कारणासाठी नाही किंवा त्यामुळं मला काहीतरी लाभ होईल या गोष्टीसाठी नाही प्रियांनो, तर यामुळं देवाचं वचन कानाकोपऱ्यामध्ये जावं, देवाच्या वचनाचा लोकांनी आदर करावा, स्वीकार करावा, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगावं, हीच मनापासून एक प्रांजळ विनंती आहे, एक सदिच्छा आहे, एक मनामध्ये योजना आहे. प्रेज द लॉर्ड. तर हे वचन आपल्या शेवटपर्यंत खूप लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तर त्यासाठी आपण देवाच्या वचनाचा भाग बनत आहोत. त्याबद्दल धन्यवाद. तर यावेळेस आज आपण पुन्हा एकदा या देवाच्या पवित्र वचनाकडे येत असताना प्रियांनो, आपण जगामध्ये राहतो आणि जगामध्ये राहत असताना, जगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला भरपूर काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. आपण त्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि ते जगामध्ये राहत असताना जग आपल्याला कोणत्या नजरेने पाहतो आणि ही गोष्ट ज्यावेळेस आपल्याला कळते तर आपण स्वतःला त्याप्रमाणे सावरण्याचा किंवा त्याप्रमाणे आपण स्वतःला राखण्याचा आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे प्रियांनो. तर यावेळेस मी तुम्हाला वचनाच्या भागामध्ये काही वचनांच्याद्वारे बोलत असताना प्रियांनो, हे वचन सर्वांसाठी आहे आणि कोणाचं वचनाच्याद्वारे मन दुखावं हा माझा उद्देश नाही आहे. तर परमेश्वराची सत्य वचन तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि ते वचन आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी, आत्मिक बल पाहण्यासाठी, सामर्थ्य मिळविण्यासाठी ते वचन ऐकणाऱ्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये कार्य करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, हे जे वचन आज मी तुमच्यासमोर बोलत आहे, आजचा वचनाचा भाग देत आहे, तर प्रियांनो, आजचं वचन आहे की आपण संसारामध्ये किंवा जगामध्ये राहत असताना आपण कोणाच्या मनाप्रमाणे चालतो, कोणाच्या इच्छेप्रमाणे आपण राहतो. तर प्रियांनो, आज आपण या विषयी आपण चर्चा करणार आहे, या विषयी आपण वचनामधून बघणार आहोत. तर कृपा करून वचन स्वीकारा, ऐका आणि हे ऐकलेलं वचन तुमच्या जीवनासाठी एक आशीर्वादाचं कारण बनेल हा माझा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, तर यावेळेस आपण एक समजून घेऊया की वचन प्रत्येकासाठी असतं. वचन काय आहे? आरसा आहे. आणि वचन आरसा आहे. तर आरसा, जसं आपण चेहरा त्या आरशामध्ये पाहतो आणि आरशामध्ये आपण आपला चेहरा पाहिल्यानंतर आपल्याला स्वतःच्या उणीवा, कुठंतरी डाग,
कुठंतरी कमी ही आपल्याला त्या आरशामध्ये स्पष्टपणे दिसते. तसं ज्यावेळेस आपण वचन ऐकतो, वचन ऐकल्यानंतर आपल्यामधली कमी उणीवता हे आपल्याला वचन दाखवतं. म्हणून प्रियानो, हे वचन सर्वांसाठी एक आशेचं, आशीर्वादाचं, उन्नतीचं कारण बनावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियानो, विषय आहे की आपण कोणाच्या मनाप्रमाणे चालतो. मग कोणाच्या मनाप्रमाणे म्हणजे पौल या मंडळीमध्ये हे वचन शिकवत आहे. तर वचन आपण वाचूया. इफिसकराचं पत्र याचं 4था अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये या ठिकाणी वचन आहे, म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. तुम्हाला पाचारणास शोभेल अशा प्रकारे आपण जगामध्ये जीवन जगत असताना चाललो पाहिजे, वागलो पाहिजे, राहिलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण हे पौल आपल्याला या वचनामधून आपल्याला शिकवत आहे. आणि हे पौलाचं वचन, पौलाने त्या इफिसकराच्या मंडळीला लिहिलेलं पत्र. आणि तो म्हणतो का मी बंदिवान, देवाचा बंदिवान, प्रभू येशू ख्रिस्ताचा बंदिवान आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा बंदिवान, प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, प्रभू येशू ख्रिस्ताचा दास या नात्याने इफिसकराच्या मंडळीला पौल या पत्रामधून सांगत आहे की जे तुम्हाला पाचारण झालेलं आहे त्या पाचारणाला शोभेल अशा प्रकारे तुम्ही संसारामध्ये, जगामध्ये वागलं पाहिजे, जगामध्ये त्याप्रमाणे तुम्ही चाललं पाहिजे आणि जगामध्ये त्याप्रमाणे आपलं जीवन जगलं पाहिजे का जेणेकरून परमेश्वराला आनंद वाटेल, परमेश्वर आपल्याविषयी समाधान किंवा संतुष्ट होईल, हे आपलं वागणं असावं अशी पौलाची इच्छा आहे. म्हणून पौल या मंडळीला हे समजावत आहे. मग हे मंडळीला समजवतो याचा अर्थ ती मंडळी देवाच्या वचनाप्रमाणे वागत नव्हती किंवा देवाचं वचन त्यांना मिळत असून सुद्धा ते वचन आपल्या जीवनामध्ये लागू करत नव्हती, त्या वचनाप्रमाणे आपलं जीवन जगत नव्हती. म्हणून पौलाला या मंडळीला हे पत्र लिहावं लागलं. मग जर ते पौलाने त्या इफिसकराच्या मंडळीला जर हे पत्र लिहिलं आणि आज हे तुम्हाला आणि मला सुद्धा हे पत्र पौलाच्याद्वारे मिळालेलं आहे, तुम्हाला सुद्धा परमेश्वर हेच सांगत आहे की तुम्हाला जे पाचारण देवाने दिलेलं आहे त्या पाचारणाला अनुसरून, त्या पाचारणाला शोभेल अशाच प्रकारे आपण या जगामध्ये वागलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे, त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. मग पाचारण जे परमेश्वराने आपण दिलं, कधी कधी आपण जे आहोत जगामध्ये राहत असताना देवाच्या वचनाचं हे शिक्षण देत असताना मग आपण पौल आपल्याला विनंती करतो, पौल आपल्याला या वचनामधून शिकवतो आणि शिकवत आहे की आपण परराष्ट्रीय जसे भ्रष्ट मार्गाने चालत आहेत, परराष्ट्रीय जसे वेगळ्या प्रकारच्या मार्गाने वागतात, आपल्या मनाप्रमाणे वागतात, मग त्याप्रमाणे त्या वाईट मार्गाने चालतात, त्याप्रमाणे आपणही त्यांच्या वर्तवणुकीप्रमाणे आपण वागावं का? जसं ते बोलतात त्याप्रमाणे आपण बोलावं का? जसं ते राहतात त्याप्रमाणे आपणही राहावं का? आज परमेश्वराची इच्छा आहे, पौलाच्याद्वारे वचनामधून देव आपल्याला बोलतो की जे तुम्हाला पाचारण झालं त्या पाचारणाला अनुसरून आपण वागलं पण पाहिजे, त्या पाचारणाला अनुसरून आपण राहिलं पण पाहिजे. मग प्रश्न आहे की आपण खरोखर त्या पाचारणाला शोभेल अशा प्रकारचं जीवन जगतोय का? स्वतःला कधी असा प्रश्न विचारलाय का प्रियांनो? तुम्ही स्वतःशी कधी या वचनासंबंधी तुम्ही बोलला का मी कोणत्या मार्गाने चालत आहे, जगामध्ये मी राहत आहे, परंतु कोणत्या मार्गाने, कोणाच्या मनाप्रमाणे आपण जीवन जगत आहे? जर पौल म्हणतो तर आपल्या जीवनामध्ये खरंच काही कमी घटी आहेत का?
स्वतःला तपासणं पण गरजेचं आहे. म्हणून कारण देवाने जे तुम्हाला पाचारण केले, मग ते पाचारण व्यर्थ व्हायला नको, व्यर्थ न हो यासाठी पौलाची कळकळीची आपल्या सर्वांना विनंती आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो, जे लक्ष द्या की जे वचन तुम्हाला आणि मला मिळालं, मग या वचनामध्ये 2 गोष्टी आहेत. या वचनामध्ये 2 गोष्टी आहेत. आता पहिली गोष्ट आहे की आम्ही अन्य लोकांच्या भ्रष्ट मार्गाने, अन्य लोकांच्या वाईट मार्गाने चालू नये. तर दुसरी गोष्ट आहे की जसं देवाने आपल्याला बुलाहट, जसं देवाची आपल्याला कॉलिंग झाली, त्याला अनुसरून आपण जीवन जगावं अशी पौलाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून पौल हे त्या इफिसकराच्या मंडळीला हे समजून सांगत आहे. कारण इफिसकराच्या मंडळीचे लोक हीच गोष्ट विसरून गेले. काय विसरले? की आपण देवाचे निवडलेले लोक आहोत, निवडलेला वंश आहोत. देवाने आपल्याला त्याच्या कार्यासाठी वेगळं केलेलं आहोत आणि देव आपल्याला त्याची प्रजा म्हणतो, त्याचे लोक म्हणतो आणि तो आपल्यावर एवढं प्रेम करतो. मग प्रेम आपल्यावर करतो, मग त्याने आपल्याला त्या अंधकाराच्या राज्यामधून काढून त्याने आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आपल्याला आणलं. मग एवढं देवाने आपल्याला त्या अंधारामधून काढलं. कारण का? की पुन्हा आपण त्या अंधारामध्ये जाऊ नये, त्या वशमध्ये आपण सापडू नये. तर त्यासाठी परमेश्वराने आपल्याला काय केलं? वेगळं केलेलं आहे. आणि वेगळं केलं तर अंधार आणि प्रकाश एक होऊ शकतो का? एकत्र राहू शकतात का? नाही ना. मग प्रकाश वेगळा आहे आणि अंधकार वेगळा आहे. म्हणून आपण आता प्रकाशाची प्रजा आहोत, आपण प्रकाशाचे पुत्र आहोत आणि प्रकाशाचे पुत्र आहोत. मग तरीसुद्धा या इफिसच्या मंडळीतील लोक परराष्ट्रीयांबरोबर काय करत आहे? संबंध ठेवत आहेत. त्यांच्या वागणुकीप्रमाणे हे निवडलेले लोक वागत आहेत. आणि मग पौल आपल्याला या वचनामधून हेच शिकवत आहे की पाचारण जे देवाने अंधकारामधून आपल्याला काढलं, वेगळं केलं, मग पुन्हा आपण त्या लोकांमध्ये त्यांच्याशी संबंध पण आणि जसं ते वागतात त्यांच्याप्रमाणे आपणही वागायचं का? मग हीच गोष्ट पौल तुम्हाला आणि मला या वचनामधून शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट आपल्याला जेव्हा आम्ही जग व जुन्या गोष्टी सोडत नाहीत, जग आणि जगातल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत आम्ही त्या सोडत नाहीत, म्हणून आमच्यावर कितीतरी श्राप आपल्यावर तसेच राहतात. आणि परमेश्वर तर आपल्याला त्या श्रापामधून, त्या त्रासामधून परमेश्वराने आपल्याला बाहेर काढलेलं आहे. परंतु आपल्या एक छोट्याशा चुकींमुळं ते आपल्या जीवनामध्ये जुन्या वागणुकीच्या द्वारे त्या सर्व पुन्हा आपल्या जीवनामध्ये तशाच राहतात. मग आपल्यामध्ये आजार, आपल्यावर बंधन, आणि तरी आम्ही काय म्हणतो का आम्ही विश्वासी आहोत, आम्ही ख्रिस्ती विश्वासी आहोत.
आणि पाहिलं तर तुमच्यामध्ये काय आहे, श्राप पण आहेत, बंधनं पण आहेत, त्रास पण आहेत आणि आजार पण आहेत. आणि तरी मोठ्या ताट मानेने आपण म्हणतो की आम्ही ख्रिस्ती आहोत. हालेलुया. तर प्रियांनो, मग आपण नवीन जीवन पद्धतीमध्ये का चालत नाहीत? आपण जर देवाने आपल्याला त्या सर्व अंधकारमय आणि पापमय गोष्टीपासून आपल्याला वेगळं केलेलं आहे, मग आपण जुन्या गोष्टींकडे का आकर्षित होतो? आणि आकर्षित झाल्यामुळे आपण त्या वागणुकीप्रमाणे किंवा त्या जुन्या चाल चलवणुकीप्रमाणे आपण आपलं जीवन जगतो. तर आपण काय म्हणतो की स्वतःला एक विश्वासी आणि त्याप्रमाणे आपण राहतो. दुसरा शब्द बोलायचा होता मला, परंतु क्षमा असावी. तर प्रियांनो, ही गोष्ट प्रभूने आपल्याला म्हटलं की मी तुम्हाला नवीन आत्मा नवीन हृदय देतो, आणि त्याने आम्हाला नवीन आत्मा नवीन हृदय दिलं पण दिलं आणि आपण त्याप्रमाणे वागतो पण. तरी सुद्धा मग काही व्यक्तींच्या जीवनामध्ये, काही लोकांच्या जीवनामध्ये याच गोष्टी आहेत की ते नवीन जीवन मिळालं, चांगल्या प्रकारचं जीवन मिळालं, देवाने त्याच्या पवित्र रक्ताद्वारे धुवून आम्हाला स्वच्छ, पवित्र, शुद्ध केलं, तरीही आम्ही त्या जुन्या गोष्टींकडे, जुन्या जीवनाच्या गोष्टीकडे, आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपण स्वतःला त्याच्यापासून वेगळं करत नाही, आणि देवाने जो आपल्याला आत्मा दिला त्या पवित्र आत्म्याला सुद्धा आपण काय करतो? दुःखित करतो, खिन्न करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त वचनामध्ये म्हणत आहे की जो कोणी पवित्र आत्म्याला खिन्न करतो तो दंडाचा भागीदार आहे. प्रियांनो, पौलाची, देवाची आणि आपल्या सर्वांची इच्छा आहे की आपण देवाच्या वचनाला धरून जे पाचारण देवाने आपल्याला केलं त्याला शोभेल अशाच प्रकारे आपण वागावं. आमेन. पाचारणाला शोभेल या प्रकारे आपण वागावं. पौल कळकळ करून त्या मंडळीला हे शिकवत आहे. आज परमेश्वराचं वचन आपण वाचत असताना, तुम्ही ऐकत असताना, मी त्या वचनामधून बोलत असताना माझी पण कळकळ, तळमळ यासाठीच आहे की आपण तो जुना स्वभाव, जुनी चाल चलवणूक आणि त्या सगळ्या जुन्या गोष्टी आपण सोडलेल्या आहेत, पुन्हा त्यामध्ये पडू नये. अंधकारातून आपल्याला बाहेर काढलं तर पुन्हा अंधकारामध्ये जाऊ नये. कारण येशूने म्हटलं का जो प्रकाशामध्ये चालतो तो कधी अंधकारामध्ये चालणार नाही. मग एवढं सुंदर देवाने आपल्या जीवनामध्ये कार्य पण केलं, आणि प्रत्येक दिवशी परमेश्वर नवीन नवीन वचनांच्याद्वारे तुमच्याशी, माझ्याशी बोलतोही. मग एवढं असून आपण अजून असं का की जसं काय ते अपूर्ण जन्मलेलं बाळक असतं, त्याची वाढ पूर्ण झालेली नसते, आणि त्याच्यामध्ये मग कमकुवतपणा असतो, अशक्तपणा असतो, कदाचित त्या शरीराच्या कुठल्या तरी अंगामध्ये तो काय झालेला असतो? निष्क्रिय झालेला असतो. आणि अशाप्रमाणे मग त्या नवीन जन्म झालेल्या त्या बालकाची वाढ होत नाही. जन्म तर झाला परंतु त्याची काय वाढ होत नाही. आणि जगामध्ये अशा बालकांना कुपोषित बालक म्हणून त्याचं काय केलं? त्या संबोधलं जातं. मग प्रियांनो, आपला तर आपण येशू ख्रिस्ताने आपल्याला अंधकारामधून वेगळं केलं, पाचारण केलं. मग आपणही या नवीन जन्मलेल्या बाळकासारखं कुपोषित आहोत का? आणि कुपोषित असेल तर म्हणून आपली काय होत नाही? वाढ होत नाही. वाढ होण्यासाठी आपल्याला अडखळण बनतं की आपण जुन्या गोष्टी सोडत नाही, जुन्या चालरीती सोडत नाही, जुन्या गोष्टीचा अजूनही आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब करतो. म्हणून आपली देवाच्या या पाचारण झालेल्या स्थितीमध्ये आपली वाढ होत नाही. वाढ न होण्याला आपण स्वतः अडखळण बनतो. प्रियांनो,
आपल्या स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी आपण स्वतःच काय करत आहोत, अडखळण बनत आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणून हजारो वर्षापासून चालूत आलेली चुकीचे शिक्षण, हजारो वर्षापासून आलेले चुकीचे शिक्षण आपल्या ख्रिस्ती समाजाला दोतर्फा जीवनामध्ये देतात, दोतर्फा जीवन. आणि असल्या प्रकारचं जीवन जे कोणी जगतं ना, त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा वास नसतो. त्याच्यामध्ये ते स्वतःला तर ख्रिस्ती समजतात, परंतु त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचं नाविन्य पण नसतं, नवीन स्वभाव नसतो. कारण त्यांनी त्या चुकीच्या शिक्षणाला आपलं शिक्षण समजून त्याप्रमाणे ते चालतात. आणि म्हणून काही ठिकाणी आपल्याला असं पण पाहायला मिळतं की 2 नावेमध्ये आपल्याला पाऊल ठेवून आपल्याला प्रवास करता येत नाही. कारण का त्याचे परिणाम आपलं एक नाव बुडून जाते. मग आपण ख्रिस्ताच्या नावात जर पाय ठेवला आणि दुसऱ्या पण नावेमध्ये पाऊल ठेवला तर एक नाव बुडणार आणि आपल्या ख्रिस्ताचं नाव काय होणार, खराब होणार, बुडत जाणार. म्हणून हे चुकीचं शिक्षण आणि चुकीच्या शिक्षणापासून आपल्या जीवनावर होणारे परिणाम, जे ख्रिस्ती लोक प्रभूमध्ये आले, प्रभूमध्ये स्थिरावले आणि ते अजूनही प्रभूशी एकनिष्ठ नाहीत. समाजामध्ये एकनिष्ठ राहतात, परंतु परमेश्वराबरोबर, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर ते एकनिष्ठ नाही ते. आणि अशा आता या प्रभूमध्ये येण्याचे दिवस आता जवळ आले. प्रभूमध्ये ते आलेत, परंतु आता प्रभू येण्याचा दिवस जवळ आला. आणि दिवस जवळ आलेला असताना त्यांच्यावर ती न्यायाची तलवार आहे. परमेश्वर त्यांचा न्याय करणार आहे आणि ती तलवार आता त्यांच्या मानेवर ती लटकत आहे. प्रश्न आहे, तरी पण त्यांना अजूनही परमेश्वर त्यांना पश्चातापाची संधी देत आहे. परमेश्वर अशा व्यक्तींसाठी आजही, कारण हा कृपेचा काळ आहे प्रियांनो, अजून परमेश्वर प्रत्येकाला एक संधी देत आहे. कारण प्रभू अजून येत आहे, अजून त्याचे आपण सगळीकडे तर वचन सांगतो का प्रभू येण्याचे दिवस जवळ आले आहे, थोडा दिवस बाकी आहे, अजून थोडा वेळ बाकी आहे. तर त्या वेळेमध्ये परमेश्वर त्यांना बदलण्याची, परिवर्तनाची परमेश्वर एक संधी देत आहे. आणि ती संधी यासाठी की त्यांनी जुन्या जीवनातील गोष्टी सोडून टाकाव्यात आणि नवीन जीवनामध्ये देवाच्या वचनाप्रमाणे, विश्वासाप्रमाणे त्यांनी चालावं. आणि विश्वास ठेवायचं की परमेश्वर आजही तुमच्या सर्व अपराधांची, तुमच्या या चुकीच्या वागणुकीची परमेश्वर क्षमा करणार आहे. त्या विश्वासाने परमेश्वराकडे एक पाऊल उचला प्रियांनो. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की पवित्र शास्त्रामध्ये एका व्यक्तीला 2 मुलगे होते. पवित्र शास्त्रामधील उदाहरण आहे, सर्वांना हे उदाहरण माहीत आहे, परंतु मी एक साधारण भाषेमध्ये तुम्हाला शिकवत आहे. त्याबद्दल मला प्रवचन नाही करायचं, तर त्याबद्दल हे उदाहरण आहे की एका व्यक्तीला 2 मुले होते आणि त्यापैकी मोठा मुलगा त्याच्या म्हणण्याप्रमाणे पण जीवन जगत होता. आपल्या घरामधील जे काही कामकाज होते ते कामकाजही करत होता. परंतु एक लहाना जो मुलगा होता तो काही त्या बापाच्या मनाप्रमाणे किंवा बापाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत नव्हता. तर त्याला जगामध्ये त्याचे जे मित्र परिवार होते त्या मित्र परिवाराच्या द्वारे त्याला ते जगाची आवड लागली होती आणि मित्र परिवार त्याच्या संगतीला असल्या कारणाने टुकार लोक, मौज मजा करणारे त्याचे मित्र परिवार आणि धनलोभी, पैशाची गर्व असणारे अशा प्रकारचे जे मित्र परिवार होते आणि त्यांच्यासोबत तो जीवन जगत असताना मग तो बापाकडे मागणी करतो की पप्पा मला पैसे पाहिजेत आणि बापही आपल्या उदार अंतःकरणाने त्याला खर्चण्यासाठी काही पैसे देतो आणि तो मित्रांसोबत त्या ठिकाणी जाऊन तो त्यांच्याबरोबर
ते मस्ती करतो, पैसे उधळतो, आपला पैसा असाच वाया घालतो, घरामध्ये वडिलांना काम करत नाही, त्यांना मदत करत नाही, त्यांच्यासोबत राहत नाही. एक मोठा मुलगा त्या बापाला मदत करतो, परंतु लहाना आपल्या जगातील मित्र परिवाराबरोबर त्यांच्याबरोबर तो आपला वेळ वाया घालवत असतो. आणि अशा प्रकारे म्हणून मी जो वचन माझा आजचा शीर्षक आहे की आपण कोणाच्या मनाप्रमाणे चालत आहोत, देवाच्या मनाप्रमाणे की लोकांच्या मनाप्रमाणे, माणसाच्या मनाप्रमाणे. कारण हा जो व्यक्ती आहे तो मित्रांच्या मनाप्रमाणे वागत होता. मित्रांना जे हवंय, जे वाटतं त्याप्रमाणे तोही आपल्या जीवनामध्ये त्याच प्रकारे तो करण्याचा प्रयत्न करत होता. आणि करता करता असा बराच काळ लोटत गेला. आणि एक दिवस तर त्यांनी अशा प्रकारची काही मागणी केली का जी बापाला अपेक्षितच नव्हती. कधी बापाने या गोष्टी मनातही आणल्या नाहीत, पण तरीसुद्धा तो जो लहान मुलगा आहे तो बापाकडे सारखी मागणी करतो, सारखा पाठपुरावा करतो की पप्पा मला माझा जो वाटा आहे, जे काय आपलं सर्व काही इस्टेट आहे यामधून माझा वाटा मला मिळाला पाहिजे. आणि मी तो घेणारच, त्याच्याशिवाय मी शांत बसणारच नाही. अशा प्रकारे सारखी त्या बापाच्या मागं तो एक ती मागणी करत राहतो. आणि शेवटी एक दिवस तो बाप काय करतो, त्याच्या संपत्तीतला जो काही त्याचा वाटा होता तो त्याला देऊन टाकतो. आणि मग तो लहान मुलगा तो वाटा घेतो आणि त्याच्या मित्रपरिवाराबरोबर तो दूर देशी निघून जातो. आणि त्या जे काही धन दौलत पैसा तो काही वाटा त्याने ते घेतलेला होता, ती जमीन इस्टेट विकून पैसा आलेला तो त्या देशामध्ये तो सर्व काही मौज मजेमध्ये उडून टाकतो. आणि उडाल्यानंतर जसा पैसा संपला, जसा त्याच्यामध्ये काहीच पैसा राहिला नाही, मग त्याचे मित्र परिवारही त्याला काय करतात, सोडून जातात. आणि सोडल्यानंतर मग हा एकटा राहतो. आणि या छोट्याशा पोट भरण्यासाठी मग तो भुकेने व्याकुळ होतो, त्याला भूक लागती. आणि त्या भुकेपोटी मग तो वनवन फिरतो, दारोदार फिरतो, परंतु त्याला कोणी थारा देत नाही, कोणी त्याला काम देत नाही. आणि शेवटी भटकत एका ज्या ठिकाणी डुकरं चारतात त्या जवळ येतो आणि त्या मालकाला म्हणतो मला काही करा, मला पोट भरण्यासाठी मला काहीतरी काम द्या. आणि तो मालकही त्याला काम देतो का ते डुकरं चाळण्याचं. प्रियांनो, या छोट्याशा इतकुशा पोटासाठी आपल्याला काय नाही करावं लागत. जो एवढा मोठा धनाढ्य व्यक्ती, आपल्या बापाच्या घरामध्ये सुखामध्ये राहणारा व्यक्ती, परंतु आज आपल्या मित्राच्या मनाप्रमाणे वागल्याने आज तो त्याच्या जीवनामध्ये अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली का त्याला आता खायला सुद्धा तो वनवन भटकत आहे, त्याला जेवणही भेटत नाही. आपल्या शरीरामध्ये तर एवढ्या भुकेनं तो व्याकुळ झालेला आहे. आणि अशा व्याकुळ परिस्थितीमध्ये त्या मालकाकडे ते काम लागलं. आणि काम असं भयंकर की ते डुकरं चारण्याचं. आता डुक्कर म्हटल्यानंतर प्रियांनो कुठं फिरतं, कशा प्रकारे त्याचं शरीर घाण झालेलं असतं. आणि त्या भुईमुगाच्या शेंगाच्या टर्पल जे डुकराला खायला देत होते त्यांच्यामध्ये हा राहत होता. आणि राहत असताना ते टर्पलामधलं कदाचित एखादा शेंगदाणा त्यामध्ये असेल ते वेचू तो खायचा. असल्या प्रकारचं घाणेरडं जीवन त्याचं झालं. प्रियांनो, विचार करा, जर आपण देवाच्या मनाप्रमाणे देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलो तर आपल्यावर ही वेळ येणार नाही. पण आपण मनुष्याच्या प्रमाणे माणसाप्रमाणे जर आपण जीवन जगायला लागलो, त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन जगायला लागलो, त्यांच्या इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण करायला लागलो तर निश्चितच या उधळ्या कुत्र्यासारखं आपल्याला त्या डुकरासमोर त्या डुकराचं खाल्लं त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी ते राहावं लागेल, खावं लागेल, त्यांच्यामध्ये वस्ती करावं लागेल. आपली वस्ती माणसामध्ये असती, आपली वस्ती चांगल्या उच्च लोकांमध्ये असते. परंतु आज आपण त्या देवाच्या विरुद्ध वागलो, बापाच्या विरुद्ध वागलो, म्हणून त्याच्या जीवनामध्ये
अशी घाण वेळ आली, अशी अत्यंत वाईट वेळ आली का त्याला डुकराच्या मध्ये त्याला राहावं लागत आहे. आणि ज्यावेळेस त्याच्या डोळ्यावरची झापड गेली, ज्यावेळेस त्याचे डोळे उघडले आणि त्यावेळेस तो रडून पश्चाताप करतो, माझ्या बापाच्या घरामध्ये तर सगळ्या सुख सोय आहेत, माझ्या बापाच्या घरामध्ये नोकर चाकर आहे, तिथलं कुठल्याही गोष्टीची खाय प्यायची कमी नाहीये प्रियांनो. आणि आज तो रडत आहे, पश्चाताप करत आहे, त्याचं मन भरून आलं, त्याचं मन दाटून आलं आणि त्यांनी निश्चय केला की मी फिरून माझ्या बापाच्या घरी जाईल. माझ्या बापाच्या घरी पुत्र म्हणून नाही तर त्यामध्ये नोकर म्हणून, दास म्हणून जाईल. परमेश्वर दास त्यामध्ये तो बाप मला स्वीकारो को नाही स्वीकारो, परंतु आज मी निर्णय घेतलेला आहे, मी फिरून माझ्या बापाच्या घरी जाणार. प्रियांनो, त्याने निर्णय घेतला, उठला आणि आपल्या बापाच्या रस्त्याने वाटेने निघाला. प्रभू, आज प्रियांनो इच्छा आहे की कुणी अशा चुकीच्या मार्गावर जाऊ नका, जिथं नाश आहे, जिथं अत्यंत वाईट बिकट परिस्थिती आपल्या जीवनाची होती. प्रियांनो, काय तुम्हाला वाटतं का या पुत्रासारखं तुमचं जीवन असावं का? तुम्ही त्या घाणेरड्या त्या डुकरांच्या खळपामध्ये तुम्ही बसावं, त्या ठिकाणी तुम्ही झोपावं, ते डुकरे तुडवतात त्याच्यातलं एक एक दाणा तुम्ही खावा? नाही प्रियांनो, देवाची इच्छा अशी नाहीये. देव तो तुम्हाला उत्तमातलं उत्तम देणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, आज तो तुमच्याकडे पाहत आहे, कारण परमेश्वराने तुम्हाला बोलवलेलं आहे, परमेश्वराने तुम्हाला निवड केलेली आहे. आणि ही जी निवड आहे, जी कॉलिंग आहे, जी पाचारण आहे, त्या पाचारणाला शोभेल असं तुम्ही वागा, त्याप्रमाणे तुम्ही जगा. प्रियांनो, या उधळ्या पुत्राने ज्यावेळेस निर्णय घेतला, निश्चय केला की मी फिरून माझ्या बापाच्या घरी जाईल, आणि ज्यावेळेस तो निघाला प्रियांनो, त्याचे कपडे खराब होते, त्या कपड्यातून दुर्गंधी येत होती, त्याचे केस खराब झालेले होते, केस विलकेटलेले होते, वाढलेले होते, दाढी वाढलेली होती, दाढीमध्ये मळ साचलेला होता, शरीराचं सर्व अंग घाणीने भरलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तो निघाला आणि जसा त्या आपल्या घराकडे निघाला, जात आहे, चालत आहे. प्रियांनो, जसा जसा जवळ आला, प्रियांनो, एवढ्या दिवसापासून त्या बापाचा पुत्र त्याच्यापासून वेगळा झालेला आहे, जगामध्ये तो गुंग झालेला आहे, जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे तो आयश करत आहे. परंतु त्या बापाला माहीत होतं का एक दिवस माझा पुत्र माझ्याकडे परतेल, माझ्याकडे पुन्हा वापस येईल. आणि बाप मोठ्या आशेने ज्या रस्त्याने तो मुलगा गेलेला आहे त्या रस्त्याकडे आपली नजर लावत आहे आणि वाट पाहत आहे. कदाचित आज मुलगा येईल, आज मुलगा येईल, तो सारखा वाट पाहत आहे. आणि प्रियांनो, तो एक दिवस आला की त्या वाटेकडे असा तो नजर लावत असताना बापाने दुरून पाहिलं, कुठला तरी व्यक्ती या घराकडे येत आहे. कदाचित तो माझा मुलगा असेल, कदाचित तो माझा प्रिय पुत्र असेल. प्रियांनो, बापाचं मन भरून आलेलं आहे, घाबरलेला आहे, कळवळ आज त्याच्या मनामध्ये दाटलेला आहे. आणि जसा तो मुलगा जवळ जवळ येतो, ती आकृती स्पष्ट व्हायला लागली. आणि जशी आकृती स्पष्ट व्हायला लागली, त्याच्यामध्ये तो मुलगा त्याला दिसला की हा तर माझाच मुलगा आहे. आणि त्याने त्या मुलासाठी एक पाऊल उचललं, तो मुलाकडे धावायला लागला आणि मुलगा बापाकडे यायला लागला. प्रियांनो, एवढ्या दिवसानंतर, वर्षानंतर पुन्हा बाप लेकाची भेट झाली. आणि बापाने त्याला तुच्छ लेखलं नाही, बापाने त्याला दूर ढकलले नाही, त्याचा मळकटपणा, त्याचा घाणेरडेपणा त्याने दूर ढकलला नाही, तर त्याने त्याला जवळ प्रेमाने आलिंगन दिलं, प्रेमाने कवटाळलं प्रियांनो, आणि त्याला गळे लावलं. प्रियांनो, ज्याप्रमाणे त्या उधळ्या पुत्राला आपल्या बापाने त्याला मिठी मारली, त्याचप्रमाणे प्रियांनो, आजही तुमचा देव, तुमचा परमेश्वर तुमची वाट पाहत आहे. तुम्ही परतावं, तुम्ही पुन्हा वळावं, देवाच्या जवळ यावं, पश्चाताप करावा, देवाला शरण यावं आणि शरण येऊन पुन्हा देवासमोर यावं. आणि तो देव तुम्हाला त्याप्रमाणे स्वीकारायला तयार आहे. त्या बापाने
त्या पुत्रासाठी आपल्या दासांना ऑर्डर दिली, आपल्या दासांना सांगितलं का याच्यासाठी पाणी तयार करा, याला आंघोळ घाला, याला स्वच्छ करा, धुवा, याला याचे कपडे बदला, याला नवीन वस्त्र परिधान करायला द्या, याला राजपुत्रासारखा साज द्या. प्रियांनो, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुम्हाला परमेश्वर बोलतो तर त्यावेळेस आपल्याला आपलं सर्व काही बदलून जातं. प्रियांनो, ही संधी आहे, ही वेळ आहे. पुन्हा एकदा, कारण परमेश्वर आज आपली वाट पाहत आहे, एक संधी त्याने दिलेली आहे. मग आपण का फिरून परमेश्वराकडे येऊ नये? का आपण त्या जुन्या गोष्टी सोडून देवाला मनापासून स्वीकार करू नये? ही संधी आहे प्रियानो, आज वेळ आहे. या परमेश्वर तुमची वाट पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण आपण प्रकाशाचे पुत्र झाले पाहिजे, अंधकाराचे नाही. अंधकारातून देवाने आपल्याला तर वेगळं केलं, आता पुन्हा त्या अंधकारामध्ये सापडू नये, आजारामध्ये सापडू नये, श्रापामध्ये राहू नये, बंधामध्ये राहू नये. तर प्रियांनो, त्या आपल्याला नवीन जे जीवन दिलं ते विश्वासूपणे जसं जीवन जगतात त्याप्रमाणे आपणही जगलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग कोणाच्या मनाप्रमाणे आपण चालत आहोत? ख्रिस्ती जीवन जे जगतात मग ते आपण देवाच्या विश्वासाप्रमाणे, देवाच्या मनाप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे जर आपण जगत आहोत तर निश्चितच आपण दुसऱ्यासाठी एक आदर्श जीवन ठरणार आहे. जे कोणी वाचतात, जे कोणी पाहतात, कारण आपण ख्रिस्ताचं चालतं फिरतं पत्र आहोत. प्रियांनो, आपली वागणूक, आपली चालचलन रोज लोकांच्या नजरेसमोर आहे आणि ते लोक आपल्याला वाचतात की पहिल्यांदा हा व्यक्ती कसा होता, आज हा व्यक्ती कसा आहे, याच्यामध्ये एवढा जीवन बदल कसा आहे. कारण हा आता येशू ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे देवाला आवडेल अशा प्रकारचा हा जीवन जगत आहे. म्हणून प्रियांनो, आज आपण जगासमोर एक आदर्श आपण ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, कारण देवाने आपल्याला काय केलं? जगापासून वेगळं केलेलं आहे. मग हा वेगळापणा असून आपण संसारामध्ये का मिसळतो? का संसारामध्ये पुन्हा आपण एक होतो? प्रेज द लॉर्ड. तर अब्राहमाचं उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आहे की लिहिलेलं आहे का परराष्ट्रीय मूर्तीपूजक घर. अब्राहमाचं घर परराष्ट्रीय होतं, मूर्तीपूजक होतं आणि त्याच्या घरामध्ये सूर्य, चंद्र, तारे, देवदेवतांची पूजा सर्व काही केली जात होती. ते मूर्त्या घडविणारे लोक होते. परंतु प्रियांनो, जसं देवाने अब्रामाला काय केला? आवाज दिला. अब्रामाला आवाज दिला आणि अब्रामाला म्हटलं का मी सांगेल त्याप्रमाणे तू कर, मी सांगेल त्या देशामध्ये निघून जा, आपल्या बापाचं घर सोड, आपला जुनी रीतिरिवाज सोड. परमेश्वराचं वचन ऐकलं आणि अब्रामाने त्याच वेळेस देवाचा शब्द त्याच्या कानी पडताच त्याच वेळेस त्यांनी निर्णय घेतला, आता मला जगापासून वेगळं व्हायचं, संसारापासून वेगळं व्हायचं, घरापासून वेगळं व्हायचं आणि सर्व रीतिरिवाज सोडून मला परमेश्वराच्या मागे जसं देव सांगतो त्याप्रमाणे मला जीवन जगायचं. त्याने घेतलेला निर्णय प्रियांनो आज त्याला साऱ्या जगाचा पिता म्हटलं. प्रेज द लॉर्ड. देवाने त्याला एवढं उंच केलं, एवढं धनवान केलं, एवढं समृद्ध केलं का आज आपण बायबलमध्ये जर वाचतो अब्रामाची संतान म्हणून ओळखलं जातं. प्रेज द लॉर्ड. साऱ्या सृष्टीचा जनक त्याला केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण त्याने देवाचं ऐकलं, माणसाचं ऐकलं नाही प्रियांनो, देवाचं ऐकलं. आज मग हा प्रश्न आहे की तुम्ही कोणाच्या मनाप्रमाणे चालत आहात? देवाच्या मनाप्रमाणे की माणसांच्या मनाप्रमाणे? तुम्ही देवाचं ऐकतात की जगाचं ऐकतात? वचनामध्ये लिहिलेलं आहे का देवाबरोबर मैत्री म्हणजे जगाबरोबर वैर आहे आणि जगाबरोबर मैत्री म्हणजे देवाबरोबर वैर आहे. निर्णय तुमचा आहे प्रियांनो. निर्णय
तुमच्या हातामध्ये आहे. आज तुम्ही कोणाच्या मनाप्रमाणे चालतात, कोणावर विश्वास ठेवून चालतात? जगाप्रमाणे, जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे, का जग सांगेल त्याप्रमाणे? आज आपण स्वतःला तयार करायचं आहे. स्वतः त्यामध्ये आपल्याला तपासून पाहायचं आहे का मी जगाप्रमाणे चालतो का देवाप्रमाणे चालत आहे? देवाची इच्छा माझ्या जीवनातून पूर्ण होत आहे की जगाची इच्छा? स्वतःला तपासायचं आहे. अब्राहमाने विश्वासाने सगळं सोडून दिलं आणि तो देवाच्या वचनाप्रमाणे चालू लागला, आशीर्वादित जीवन जगला आणि विश्वासाचा पिता बनला, विश्वासणाऱ्यांचा पिता बनला. आपला विश्वास कोणावर आहे? देवावर की लोकांवर? देव आशीर्वादित करणारा आहे, लोक शापाकडे पापाकडे नेणारे आहे. निर्णय तुमचा आहे प्रियांनो. दुसरं एक उदाहरण आहे पवित्र शास्त्रामध्ये की मोशे राजमहालामध्ये वाढला आणि भविष्याचा तो फिरौन आहे, फारो आहे आणि वीर योद्धा आहे. एवढं सगळं असताना परराष्ट्रीयांमध्ये तो राहिला. तो इब्री असल्या कारणाने परमेश्वराने त्याची आठवण केली. परमेश्वराने त्याला त्या राज्यामधून, त्या परराष्ट्रीयांमधून त्याला बाहेर काढलं, पाचारण केलं आणि जसं त्याने बाहेर काढलं तर त्याने सर्व राज्य सोडून, सत्ता सोडून, पद सोडून, देश सोडून तो देवाच्या मागे आला आणि देवाच्या मागे आला. मग पौल आपल्याला 18 वचनामध्ये, इफिसकरास पत्र आणि याचा 4था अध्याय आणि 18 वचनामध्ये पौल आपल्याला या ठिकाणी वचन सांगत आहे. एक वचन आपण ते वाचूया. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. त्यांच्यामध्ये अज्ञान उत्पन्न होऊन, अज्ञानता त्यांच्यामध्ये आल्या कारणाने ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. मग त्यांच्यापर्यंत देवाचं वचन आलं, परंतु त्यांच्यामधील अज्ञानता देवाचं वचन ते वाढू देत नाही, देवाच्या वचनाला स्वीकार करू देत नाही आणि म्हणून ते देवाच्या पासून मिळणाऱ्या जीवनाला दूर झालेत, पारखे झालेत. आता ते देवाच्या जीवनाला स्वीकार, मग ते जीवन त्यांच्यामध्ये येऊ शकत नाही. प्रियांनो, आपल्याला अशी गोष्ट आपल्या जीवनामध्ये होऊ नये. वचनामध्ये लिहिलं, पौल पुढे सांगतो मंडळीला, ते कोडगे झाल्यामुळे आता देवाचं जीवन त्यांच्यामध्ये नाही आहे. आता देवाचं जीवन त्यांच्यामध्ये नाही, संसार त्यांच्यामध्ये आला, हवरेपणा त्यांच्यामध्ये आला, त्यांच्यामध्ये लोभ आला, त्यांच्यामधील जगातील रीतिरिवाज आला, म्हणून ते काय झाले? कोडगे बनले. आणि कोडगे बनल्यामुळं त्यांनी हवरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून दिले. मग त्यांच्यामध्ये पापमय गोष्टी, शापमय गोष्टी, आजार, दुःख, त्रास, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आल्या. प्रियांनो, तुम्ही तर येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे शिक्षण मिळाले असेल तर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालाल, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगाल, देव सांगतो त्याप्रमाणे कराल, देवाच्या आज्ञा तुम्ही पाळाल, तर खरोखर तुम्ही खूप आणि खूप आशीर्वादित व्हाल. प्रियांनो, आज पौल आपल्याला सांगत आहे का तुम्ही कोणाच्या मनाप्रमाणे चालत आहेत? देवाच्या मनाप्रमाणे की जगाच्या मनाप्रमाणे? देवाच्या इच्छेप्रमाणे की माणसाच्या इच्छेप्रमाणे?
परमेश्वर जर आपल्याला हे 2 उदाहरणं दिले, अब्रामाचं उदाहरण दिलं, मोशेचं उदाहरण दिलं, आणि मोशेने सर्व काही त्यागलं, पद त्यागलं, ते देश त्यागला आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगू लागला. बायबलमध्ये लिहिलं का देवाने त्याला सर्व इस्रायल राष्ट्राचा पुढारी बनवलं आणि परमेश्वराने त्याला उच्च स्थान दिलं, आशीर्वादित केलं. आज या पुस्तकामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये अब्राहमाचं नाव, मोशेचं नाव साऱ्या जगामध्ये घेतलं जातं. परमेश्वराने त्याला उंच केलेलं आहे, परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. काय प्रियांनो, आज तुम्ही या वचनाप्रमाणे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करत आहात? तुम्ही स्वतःबद्दल काय, तुम्ही आज वचन ऐकून तुम्ही कसं काय विचार करत आहे याबद्दल तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, परमेश्वराकडे प्रार्थना करा की परमेश्वरा, आतापर्यंत मी जगाच्या राहाटीप्रमाणे, जगाच्या नियमाप्रमाणे मी तर परमेश्वरा, तू तर मला कॉलिंग केली, तू तर मला पाचारण केलं, तू तर मला जगापासून वेगळं केलं, परंतु माझ्यामध्ये काही जुन्या गोष्टींचा अंश असल्या कारणाने मी पुन्हा जगामध्ये वाहत गेलं. प्रियांनो, परमेश्वराने उधाळ्या पुत्राचं उदाहरण आपल्याला यासाठी दिलं की जरी आपण देवापासून दूर गेलो, जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे राहत असलो, त्याप्रमाणे वागत असलो, परंतु काय तुमचा विश्वास आहे की नाही की जर उदाहरणामध्ये दिलं की तो उधाळ्या पुत्राला बापाने आपल्याला गळे लावलं, त्यांनी मिठी मारली, त्याला आलिंगन दिलं आणि त्याचे वस्त्र बदलले, त्याचा घाणेरडेपणा दूर करून टाकला, त्याला शुद्ध केलं, त्याला पवित्र केलं, त्याप्रमाणे तुम्हालाही परमेश्वर पवित्र करेल, शुद्ध करेल, तुमचे पाप, तुमचे शाप दूर करेल. आजही परमेश्वर ते करायला तयार आहे. परंतु जसं तो उधाळ्या पुत्र ज्यावेळेस येत असताना बाप त्याच्याकडे 2-4 पावलं चालत गेला, त्याप्रमाणे तुम्ही देवाकडे जर आले तर परमेश्वर तुमच्याकडे येणार, तुमचे पाप धुणार, तुमचे शाप काढणार, तुमचे बंधनं तोडणार आणि देवाच्या द्वारे, वचनाच्या जलस्नानाने तुम्हाला शुद्ध करणार, पवित्र करणार आणि मग तुमच्यामध्ये कुठली घाणेरडच राहणार नाही, तुमच्यामध्ये कुठलं पाप राहणार नाही, तुमच्यामध्ये अशुद्ध राहणार नाही, तर तुम्ही देवाचे निवडलेले प्रियजन, याजकगण, वंश, त्याची प्रजा बनणार. प्रियांनो, आज संधी आहे, म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे करा. आज देव तुम्हाला या वचनाद्वारे सांगत आहे का तुम्ही जगाच्या नियमाप्रमाणे, जगाच्या गोष्टीप्रमाणे आपल्या स्वतःला त्यामध्ये अडकू नका, तर देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगा. देव बाप तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वादित करेल. देव बाप तुम्हाला वचनाच्याद्वारे आशीर्वादित करो. सर्वांना प्रेमाचा सलाम. प्रेज द लॉर्ड. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.